आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये असं कधी घडलं असेल ते कोयना जलविद्युत केंद्रामध्ये घडले. नेमकं काय घडले जाणून घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे 1956 मेगावॅट वीज निर्मिती केली जाते. मात्र आता या ठिकाणी त्याच्यापेक्षा जास्त वीज निर्मिती केली, म्हणजे रेकॉर्ड ब्रेक केला ते म्हणजे 2005. आता हे नेमकं कुणी केले, कसं शक्य आहे हे जाणून घेतो. आपल्यावर पोकळी महानिर्मिती कमीचे मुख्य अभियंता संजय चोपडे साहेब, काय सांगाल? नमस्कार. प्रथम आपल्या सर्व प्रेक्षकांना मी नमस्कार करतो. आणि ही एक म्हणजे कोयना संकुलाच्या इतिहासामधली एक उल्लेखनीय बाब ही दर्ज झालेली आहे आणि त्याबद्दल थोडं सांगू इच्छितो. जसं तुम्ही म्हणालात की काय झालं, तर खरं म्हणजे ह्या इथे टोटल 4 स्टेजेस आहेत आणि स्टेज 1-2 हा एक प्रकल्प आहे, नंतर स्टेज 3 हा एक प्रकल्प आहे, स्टेज 4 हा तिसरा प्रकल्प आणि कोयना विद्युतगृह हे कोयना ज्या फुटगृह आहे ते आपलं कोयना डॅमला, तर ते तिथे 2 युनिट असे टोटल असे 4 वेगवेगळे प्लॅन्ट्स आहेत. आणि पहिल्या प्लॅन्टमधनं 600 मेगावॅटची वीज निर्मितीची क्षमता आहे. स्टेज 3मधनं ही टोटल 300 मेगावॅटची क्षमता आहे आणि स्टेज 4 हे इथे 250 ते 4 म्हणजे तिथनं 1000 मेगावॅटची क्षमता आहे. आणि कोयना पायथा विद्युतगृह आहे तिथनं 18 मेगावॅटची 2 म्हणजे तिथनं 36 मेगावॅटची क्षमता आहे. आता खरं म्हणजे ही सर्वच स्टेज 1-2 हे आमचं इन्स्टॉलेशन होऊन साधारण 63 वर्ष उलटलेली आहे आणि मशीन्स या पूर्ण जुन्या झालेल्या मशीन्स आहेत. AEG जर्मनीमधनं इम्पोर्टेड लावलेल्या मशीन्स आहेत, परंतु या अशा सर्व मशीन्समधनं या पूर्ण क्षमतेने आणि सर्व टोटल जी 18 युनिट्स आहे याच्यामधनं सर्व युनिट्स एकत्रितपणे चालवून 1956 मेगावॅट निर्मिती पूर्ण क्षमतेने करणं हेच एक मोठं चॅलेंज आहे. पण याच्यामध्ये आपल्या या गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही आमच्या मुख्यालयाच्या समन्वयाने इथे फार मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या रिनोव्हेशन आणि मॉडर्नायझेशन म्हणजे नवीन तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने अपग्रेडेशनच्या अशा स्कीम राबवण्यात आल्या आणि त्याच्यामध्ये गव्हर्निंग सिस्टीम, एक्सायटेशन सिस्टीम, PLC, जनरेटरचं वाइंडिंगचं अपग्रेडेशन अशा टाईपच्या बऱ्याचशा स्कीम करण्यात आल्या. प्रोटेक्शन रिले, नंतर म्हणजे जनरेटर प्रोटेक्शन रिले आणि ट्रान्समिशन लाईनची प्रोटेक्शन रिले यांचं डिजिटलायझेशन्स वगैरे अशा सगळ्याच गोष्टी फार मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या आणि हे सर्व आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून करण्यात आलं. आणि या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणजे काय की या इथल्या सर्व मशिनी या पूर्ण क्षमतेने अवेलेबल झाल्या. याच्यापूर्वी OEM म्हणजे ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स जे आहेत ते त्यांच्या ह्या मशीन्स आणि हे मॉडेल्स ऑलरेडी बंद झालेले आहेत. तर याच्याबद्दलचा कोणत्याच प्रकारचा स्पेअरचा पुरवठा त्यांच्याकडनं होत नव्हता. त्याच्यामुळे ह्या गोष्टी अगदी मुळापासून आपण म्हणजे त्याचं ते कसं शक्य आहे? हां, कारण काय की ह्या सगळ्या गोष्टींचं आपण अद्ययावत केल्यामुळे ह्या गोष्टी आता ह्या सर्व ज्या मशीन्स आहेत ह्या पूर्ण क्षमतेने चालवता येऊ शकत आहेत आपल्याला. आणि ह्या पूर्ण क्षमतेने चालवत असतानाच या इथे यांची जी डिझाईन कपॅसिटी आहे तर ती त्यामध्ये आपल्याला स्टेज 4मध्ये काही मशीन्स आपल्या या त्याचं जनरेटर जे डिझाईन आहे ते जर आणखी हायर कपॅसिटीला आहे तर ते त्या हिशोबाने कशा तऱ्हेने चालवता येईल याच्याबद्दल इथल्या कर्मचाऱ्यांनी एकंदरीत एकत्र विचार पूर्णपणे करण्यात आला आणि त्या अनुषंगाने इथे तशा पूर्ण सिस्टीम्स अपग्रेड करून ते ऑपरेशनल एफिशियन्सी अचीव करण्यात आली आहे. म्हणजे याच्यामध्ये आमच्या कर्मचाऱ्यांनी गेली 3 वर्ष सातत्यपूर्ण संपूर्ण मशीनचा ओव्हरहॉल केला. त्याच्यामध्ये कॅपिटल ओव्हरहॉल म्हणा किंवा ॲन्युअल ओव्हरहॉल म्हणा किंवा सर्व स्पेअर्स रिप्लेसमेंट किंवा जे स्पेअर्स आम्हाला OEM कडनं मिळत नाही त्याचं रिव्हर्स इंजिनिअरिंगने ते स्पेअर्स मॅन्युफॅक्चर करून त्या मशीनी रिपेअर करणे ह्या अशा सर्व फार चांगल्या तऱ्हेच्या गोष्टी इथे करण्यात आला. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सच्या व्यतिरिक्त आणखी पुढे जाऊन प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स मशिनरीचा हा एक मोठा फंडा इथे कर्मचाऱ्यांकडनं ॲडॉप्ट करण्यात आला. आणि याचा सर्व परिपाक म्हणजे जेव्हा विजेची उच्चतम मागणी असते तेव्हा या सर्व मशीन्स आमच्या अवेलेबल असतात. खरं म्हणजे तुम्ही जर म्हणाल तर या स्टेज 1-2च्या मशीन या राऊंड द क्लॉक 24 आवर्स 24/7 365 डेज या स्टेज 1-2च्या 8ही मशीन कंटिन्यू चालू असतात. स्टेज 4मधल्या मशीनसुद्धा जनरेशनच्या काळात जनरेशन करत असतात आणि जनरेशनच्या व्यतिरिक्त इतर काळामध्ये त्या ग्रीडची पॉवर क्वालिटीच्या इम्प्रूव्हमेंटचं फार महत्त्वाचं काम करत असतात. म्हणजे स्टेज 1-2 आणि 4च्या मशीन ह्या सातत्यपूर्ण 24 तास चालू असतात. असं असूनसुद्धा त्यांचा रखरखाव हा उत्कृष्ट तऱ्हेने करण्यात आला आणि त्याचाच परिपाक म्हणून जेव्हा उच्चतम विजेची मागणी असते
त्यावेळेस आम्ही हे 2000 एप्रिल मे आणि या महिन्यातच ती मागणी जास्त हां, कारण ही मागणी ही जनरली नेहमी उन्हाळ्याचे जे 3 महिने आहेत त्यावेळेस येते आणि त्यावेळेस आपण आपला पाण्याचा पण साठा जपवून ठेवलेला असतो आणि तो मग त्या आणि म्हणजे इरिगेशन पॉईंट ऑफ व्ह्यूसुद्धा जनतेला पण त्यावेळेस पाण्याची गरज असते. तर आपण मोठ्या प्रमाणामध्ये वीज निर्मिती केली जाते आणि पाणी नदीमध्ये सोडलं जातं. सर, राज्यात पॉवर डिमांड आणि सप्लाय सिनेरिओ काय आहे? हां, आता जर आपण बघितलं तर आता या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कालच्या दिवसामध्ये साधारण 29,000 ते 30,000 पर्यंतची उच्चतम विजेची मागणी आलेली होती आणि ही मागणी महाराष्ट्राला पूर्ण करताना मग आपल्या इथे पूर्ण म्हणजे सोलरचे जे काही युनिट्स आहेत किंवा जे थर्मलचे युनिट्स आहेत, हायड्रोचे युनिट्स आहेत, गॅसचे युनिट्स आहेत, यांच्याकडनं सगळ्यांकडनं त्यांना पूर्ण क्षमतेने त्यांची डिमांड असते आणि त्यावेळेस जेव्हा पीक डिमांड ज्या असतात तर त्या पीक डिमांड मुख्यत्वाने कोयना हायड्रो प्रकल्पाकडनं त्यांना अपेक्षित असतात. कारण थर्मलचे जे युनिट्स असतात ते ताबडतोब त्या डिमांड कोप अप करू शकत नाही. तर ह्या तऱ्हेने या गेल्या काही दिवसामध्ये आपण साधारण 29 ते 30,000 मेगावॉटपर्यंतची उच्चतम मागणी पूर्ण केलेली आहे आपल्या राज्याची. भविष्यात कोणत्या प्रकारची पॉवर निर्मिती एडिशन केली जाणार आहे? हां, आता भविष्यामध्ये मुख्यत्वाने आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटचं हरित ऊर्जा ॲडिशनचं 500 गिगावॅटचं फार नॉन फोसाईलचं ॲडिशनचं फार मोठं ध्येय आहे. तर त्या हिशोबाने ऑल ओव्हर म्हणजे भारतामध्ये संपूर्ण सोलरचे प्रोजेक्ट फार मोठ्या प्रमाणात येत आहेत, काही विंड पॉवरचे प्रोजेक्ट येत आहेत आणि काही रिन्युएबल एनर्जीमध्ये आणखी हायड्रो आणि PSP असे पण प्रोजेक्ट्स येत आहेत. तर PSPचं आपलं 50 गिगावॅटचं ध्येय आहे हायड्रो आणि PSP मिळून. नंतर नॉन फोसाईलचं टोटल 500 हे त्याच्यात इन्क्लुडेड आहे आणि फोसाईल प्रोजेक्ट जे आहे म्हणजे थर्मलचे जे प्रोजेक्ट आहेत तर त्याचं 80 गिगावॅटचं आपला 2030पर्यंतचं उद्दिष्ट आहे. आपल्याला आपल्या शासनाने 2047पर्यंत विकसित भारताचं जे ध्येय ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये ही नॅशनल ड्राफ्ट इलेक्ट्रिसिटीची जी सांगता आहे तिच्यामध्ये त्यांनी ही अशी या तऱ्हेचं आपलं ध्येय उद्दिष्ट ठेवलेलं आहे. तर त्याच्याप्रमाणे आता सोलरचं फार मोठ्या प्रमाणात ॲडिशन होतं आहे आणि महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीच्या कुशीमध्ये बऱ्याचशा ठिकाणी आता आपले रिझर्वायर्स असल्याकारणाने PSPचं इथे फार मोठ्या प्रमाणातलं उद्दिष्ट आपण गाठू शकतो. तर त्या प्रमाणात सुद्धा शासनाने पावलं उचललेली आहे आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये नवीन PSP प्रोजेक्ट लावण्यात येत आहे. शेवटचा प्रश्न असा आहे, कौतुकास्पद कामगिरी तुम्ही केले, खूप कौतुकास्पद. अजूनपर्यंत असं कधी घडलं नव्हतं, रेकॉर्ड ब्रेक केलं. कारण 2005 निर्मिती करणे, मेगावॉट निर्मिती करणे हे शक्यच नव्हतं. आताच्या इतिहासामध्ये कधी घडलं नाही, कारण का बरीच वर्ष झाली कोयना प्रकल्पाला. पण 5व्या टप्प्याचा जो विषय समोर येतो सातत्याने, त्याच्या पुढे काय? 5व्या टप्प्यासाठीचं आता म्हणजे त्याचं कार्य पण प्रगतीपथावर आहे. ते 5व्या टप्प्याचं कार्य हे WRD सेक्शन्सकडनं डिपार्टमेंटकडनं करण्यात येणार आहे आणि त्याच्यासाठी 2x40 मेगावॅटची आपल्या पायथा विद्युतगृहाच्या पलीकडच्या तीरावरती 2 रिव्हर्सिबल पंप स्टोरेजची प्रोजेक्ट लावण्यात येणार आहे आणि या प्रोजेक्टचं उद्दिष्ट असं असणार आहे की उच्चतम मागणीच्या वेळेस हे जनरेट करतील आणि जेव्हा मागणी किंवा ग्रीडमध्ये सरप्लस पॉवर असणार आहे त्यावेळेस हे परत खालचं पाणी वरच्या रिझर्वायरमध्ये परत पंप करून ते पाणी परत त्या वरच्या रिझर्वायरमध्ये टाकणार आहेत. तर अशा तऱ्हेने म्हणजे कमी पाण्यामध्ये निकडीच्या वेळेस ते निर्मिती केली जाणार आहे. तर हा प्रोजेक्टसुद्धा प्रगतीपथावर आहे. याच्यासाठीच्या निविदा बोलवण्याचे काम आता चालू आहे. कधीपर्यंत होईल, काय करेल याच्याबद्दलचं म्हणजे याच्याबद्दलचं एक्झॅक्ट हे WRD डिपार्टमेंट चांगल्या तऱ्हेने सांगू शकेल, परंतु पुढच्या 3 वर्षामध्ये हा प्रकल्प पूर्ण होण्याचं उद्दिष्ट आहे. एवढं चांगलं अचीव केलेलं आहात, रेकॉर्ड ब्रेक केलं आहे, सारं श्रेय कोणाचं? हे श्रेय पूर्णपणे आमच्या पूर्ण महाजनको टीमचं आहे. याच्यामध्ये अगदी आमच्या खालचे तळागाळातले आमचे जे कर्मचारी आहेत त्यांची मेहनत आहे, आमचे जे इथले अधिकारी कर्मचारी आणि आमचं महानिर्मितीचं मुख्यालय यांची सर्वांची एकत्रित कलेक्टिव्ह एफर्ट्स आहे आणि त्या सर्वाचा सांगता म्हणून हे आम्ही इथे अशा तऱ्हेने पूर्णत्वाने आमच्या कामगिरी सगळे प्राऊड फील करत आहेत, त्यांना काय सांगाल? नाही, मी या निमित्ताने आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना आणि लोकांना हे सांगू शकेन की आपण असंच उद्दिष्ट ठेवा आणि सातत्याने प्रयत्न करत राहून उत्तरोत्तर जास्तीत जास्त वीज निर्मिती करून
देशाच्या विकासाला आणि राज्याच्या विकासाला आपल्याला हातभार कसा लावता येईल यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहावं. कोयना जलविद्युत केंद्रामध्ये प्रथमच असं घडले की तुम्ही एकंदरीत 2005 मेगावॅट वीज निर्मिती केली, 1956 मेगावॅट असते, काय सांगाल? नाही, कोयना जलविद्युत निर्मितीमध्ये खरं म्हणजे हा सामूहिक कर्मचारी आणि आमचे सर्व अधिकारी यांचा एकत्रित एफर्ट्सचा हा परिणाम आहे. या गेल्या 3 वर्षामध्ये सातत्यपूर्ण वेगवेगळ्या मशिनरीच्या बाबतचे जे प्रॉब्लेम्स होते ते अगदी मुळापासून निकाली काढण्याचं जे काम आहे ते करण्यात आलं आणि त्याच्यासाठी ज्या आमच्याकडून DPRच्या स्कीम बनवण्यात आल्या आणि त्यामध्ये आम्ही फार मोठ्या प्रमाणामध्ये मशिनरीचे गव्हर्निंग सिस्टीम, एक्सायटेशन सिस्टीम, PLC सिस्टीम, नंतर त्यांचे CTPT रिप्लेसमेंटचं काम, जनरेटर अपग्रेडेशनचं काम, जनरेटरचे वाइंडिंगचं रिप्लेसमेंटचं काम आणि जे जे असे रूट्स प्रॉब्लेम्स होते ते सगळे आम्ही मुळापासून इरॅडिकेट केलेत. आणि हे असं करण्यामुळे एकंदरीत की सर्वच मशीन्स पूर्ण क्षमतेने ॲट ए टाईम अवेलेबल झाल्या. त्याच्यामुळे पूर्ण क्षमतेने आम्ही निर्मिती करू शकतो आहोत. याच्या आधी कोणती ना कोणती एखादी दुसरी 2-2 मशीन अशा बंद असायच्या काहीतरी कारणास्तव आणि OEMचा अजिबात त्यामध्ये सपोर्ट नव्हता, स्पेअर्स मिळत नव्हते. तर ज्या ज्या गोष्टी आमच्या जुन्या ऑब्सोल्यूट झाल्या होत्या त्या सर्व नवीनपणे लावण्यात आलेल्या आहे आणि त्याच्यामुळे आता स्पेअर्सही अवेलेबल झाले आणि एफिशियन्सी वाढवण्यात आली सर्व मशिनींची आणि त्याच्यामुळे हे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही हे करू शकत आहोत. हे सर्व करण्यासाठी 3 वर्षाचा कालावधी एकंदरीत गेला आहे अशी माहिती करते. हो, हे सर्व अपग्रेडेशन करण्यासाठी आम्हाला त्याचं प्रोक्युरमेंट करावं लागलं. आमच्या मुख्यालयाने त्यासाठी आम्हाला सगळ्या आमच्या त्या स्कीमला मान्यता दिली आणि त्यांच्यासाठीचं जे प्रोक्युरमेंट करण्यात आलं आणि त्या सिस्टीम जिथे मटेरियल पोचल्यानंतर त्या सर्व आम्ही बदलण्यात आल्या आणि एकंदरीत नवीन तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने आधुनिकीकरण करण्यात आलेलं आहे मशिनरीचं आणि त्याच्यामुळे ह्या मशिनरी आता पूर्ण क्षमतेने चालत आहे किंवा त्यापेक्षाही जास्त क्षमतेने चालवण्याची त्यांच्यामध्ये पात्रता आलेली आहे आणि म्हणूनच आम्ही ते 1956च्या अगेन्स्टमध्ये 2005 मेगावॅटपर्यंत आम्ही निर्मिती करू शकलेलो आहोत. ह्याच्यामध्ये AIची टेक्निक काय यूज वगैरे? AI टेक्निक आता हे भविष्यामध्ये येणार आहे. त्याच्यासाठीचं जे अपग्रेडेशन आहे ते आम्ही आता आमच्या इथे काही ठिकाणी आता ते अपग्रेड करण्याचं घेतलेलं आहे तर ते पण होणार आहे. AI टेक्निक भविष्यामध्ये यूज होणार आहे याच्यामध्ये. एकंदरीत ह्या सगळ्यांचं श्रेय नेमकं कोणाला जातं? तुम्ही हा सर्व केलंय, तुमच्याबरोबर कर्मचारीवर काय सांगाल? या सर्व गोष्टीचा खरं म्हणजे जो श्रेय आहे ते हे इथे आमच्या सर्व जी कर्मचारी आणि बांधव आहेत आणि आमचे जे अधिकारी आहेत यांनी सर्वांनी फार मनापासून आपापल्या स्टेजेसमध्ये कामं केलेली आहेत. सर्व मशिनरींची ओव्हरऑल केलेली आहेत आणि त्यांनी त्या पूर्ण क्षमतेने सातत्यपूर्ण त्या म्हणजे अवेलेबल ठेवत आहेत. त्याच्यामुळे या मशीन आम्ही चालवू शकतो आहेत आणि याच्यामध्ये आम्हाला आमच्या मुख्यालयाकडून पण भरपूर आधार मिळालेला आहे. वेळोवेळी आम्हाला लागणारा फंड त्यामध्ये मिळालेला आहे आणि म्हणून आम्ही हे करू शकलेलो आहे. तर हे तसं सर्वांचं मिळून टोटल कलेक्टिव्ह श्रेय आहे. शेवटचा प्रश्न आहे, 5व्या टप्प्याचा मुद्दा सातत्याने पुढे येतोय, तो कधी पण पूर्ण होईल? 5वा टप्पा हा आता म्हणजे टेंडरायझेशनच्या प्रोसेसमध्ये आहे आणि तो लवकरच पूर्ण होणार आहे. म्हणजे साधारण 3 वर्ष जाण्याची शक्यता आहे त्याला. पण याच्याबद्दलचं सगळं जे डिटेलिंग आहे ते WRDकडे आहे आणि ते प्रगतीपथावर आहे. तुमच्या कामगिरीवरती अनेक जण प्राऊड फील करतात, त्यांना कधी काय सांगू इच्छिता? नाही का म्हणजे खरं म्हणजे आपण आपले जे कर्तव्य आहे ते आपण आपलं निष्ठेने करत राहिलो. जी कामं आहे आणि जी चॅलेंजेस येत आहेत ती आपण खचून न जाता त्याला सामोरं जाऊन आपण जर का करत राहिलो तर ते आपल्याला ॲटोमॅटिक फार मोठा कार्यभाग आपण साध्य करू शकत असतो आणि ॲटोमॅटिकच रेकॉर्ड्स बनत असतात. आणि हिच्यामध्ये खरं म्हणजे सर्वांना एकत्रित घेऊन चालणं हे फार महत्त्वाचं असतं. तर ते इथे सर्वांच्या सोबतीने करता आलेलं आहे आणि त्याबद्दल मला सर्वांचा खराच अभिमान आहे की सर्व छान चांगल्या तऱ्हेने कार्य करत आहेत. ओके, हे होते मुख्य अभियंता संजय चोपडे साहेब यांनी सांगितलं आणि रेकॉर्ड ब्रेक केले. कोयना जलविद्युत केंद्र म्हणजे महाराष्ट्राची भाग्यरेषा आहे आणि महाराष्ट्राच्या भाग्यरेषेमध्ये पहिल्यांदा असं घडलं की 2005 मेगावॅट वीज निर्मिती म्हणजे 1956 पासून त्या अधिक म्हणजे काही कालावधीमध्ये कमी कालावधीत हा सारा रेकॉर्ड ब्रेक करण्याचा प्रकार ह्या ठिकाणी घडला आणि खरंच त्यांचं कौतुकास्पद अभिनंदन नवराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून. कॅमेरामॅन साहिल शेख, निसा शेख, नवराष्ट्र.